रस्त्याच्या बाजूला एक पिवळ्या रंगाचा माइलस्टोन दिसत होता. त्यावर काळ्या अक्षरात लिहिलेलं, कालगड घाटी 150 किलोमीटर. भुर्र आवाज करत एक काळ्या रंगाची गाडी मागच्या 2 लाल लाईट दाखवत वेगानं त्या माइलस्टोन जवळून पुढे निघून गेली. गाडीच्या आत ड्राईव्ह सीटवर आदिरा रांधवा वय 31 बसलेली. तिच्या बाजूला तिची 8 वर्षाची मुलगी रियलमी बसलेली. ह्या दोघी मायलेकी बंगालहून कालगडला चाललेल्या. कालगडच्या गावात जुन्या काळापासून काली मातेच्या जुन्या मंदिरात पूजेचे सण साजरे होत, जिथे दरवर्षी आदिरा जात असत. कारण आदिराची काली मातेवर अखंड श्रद्धा, प्रेम होतं. आताही आदिरा आपल्या लेकीला घेऊन कालगडला चाललेली. मम्मा, हा रक्तबीज कोण होता ग? लहानगी रियलमी आपल्या गोड आवाजात तिच्या मम्माला विचारत म्हणाली. आदिराने आपल्या लेकीकडे मंद स्मित हास्यासहित पाहिलं व सांगत म्हणाली, काळाच्या ओघात पुराणात एक असा महाभयानक शक्तिशाली राक्षस होऊन गेला, ज्याला मारणं जवळजवळ अशक्य होतं. ज्याचं नाव होतं रक्तबीज. ज्या कोणी त्याला मारायचा प्रयत्न केला की त्याच्या शरीरातून जमिनीवर पडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून त्याच्यासारखाच एक नवीन राक्षस जन्माला येत असे. त्यामुळे देवदेवतांनी त्याला जितकं जखमी केलं तितकी त्याची संख्या वाढत गेली आणि युद्ध अधिक भयानक होत गेलं. पृथ्वी, स्वर्ग, देवलोक, रक्तबीजने 4 दिशेनं आपल्या शक्तीने थैमान घातलेलं. देव, मनुष्य सर्वजण घाबरून गेलेले. मग या रक्तबीजला कोणी थांबवलं नाही का मम्मा? रियलमीने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. तिच्या त्या वाक्यावर आदिराच्या डोळ्यात एक चमक आली, चेहऱ्यावर एक तेज आलं. बेटा रियलमी, अंधार कितीही गडद असला तरी देवाच्या प्रकाशापुढे तो फिकाच असतो. देवी पार्वती रक्तबीजचं हे सर्व थैथयाट उघड्या डोळ्यांनी पाहत होती. उभ्या जगाची आई म्हणून ओळखली जाणारी देवी पार्वती तिला आपल्या लेकरांची अवस्था पाहत नव्हती. मग शेवटी देवी पार्वतीचा संयम सुटला. तीव्र क्रोधाचा ज्वालामुखी फुटला. समुद्र रागाने खवळलं. जमीन दुभंगली आणि युद्धभूमीवर काली माता अवतरली. काळी मातेला ठाऊक होतं, रक्तबीजचं रक्तथेंब जमिनीवर पडायला नको, नाहीतर अजून राक्षस जन्माला येतील. म्हणून मातेने अशी युक्ती केली. तिने आपलं तोंड उघडलं व तिच्या जिभेमार्फत रक्तबीजाचं एकही रक्ताचं थेंब जमिनीवर पडू न देता ते पिऊन टाकलं आणि त्याच क्षणी त्या भयानक राक्षसाचा अंत झाला. आदिराने आपल्या लेकीला रक्तबीजची गोष्ट सांगितली. आदिरा गाडी चालवण्यात बिझी होती, तर रियलमी तिच्याकडेच पाहत होती. तिच्या नजरेत प्रश्नचिन्ह होतं. तसं ती बोलू लागली, मम्मा, तू मला अर्धीच गोष्ट का सांगतेस? म्हणजे? आदिराने न समजून रियलमीला पाहिलं. मग पुन्हा समोर पाहत गाडी चालवू लागली. मम्मा, मी गुगलवर रक्तबीज मॉन्स्टरबद्दल माहिती सर्च केली, तर मला कळालं की काही लोकांचं म्हणणं आहे की रक्तबीजची कथा इथे संपली नाही, तर काळी मातेने जेव्हा त्याचा रक्त प्यायलं तेव्हा नकळत एक थेंब पृथ्वीवर पडलेला आणि तो थेंब पृथ्वीवर कोणत्या तरी जंगलात पडला आहे. आणि असं म्हटलं जातं की काली मातेच्या उत्सवादरम्यान हा रक्तबीज जिवंत होतो आणि काली मातेबद्दल असलेला सूड व्यक्त करण्यासाठी तिच्या प्रिय भक्तांना मारून टाकतो. लहानग्या रियलमीच्या तोंडून ही भयंकर माहिती ऐकताच आदिराच्या तोंडचं पाणी पळालेलं. 8 वर्षाची मुलगी हे काय भलतं सलतं बोलत होती. रियलमी, तू आधी तो फोन जास्त चालवायचा कमी कर पाहू. रक्तबीज मेलाय. ही इज नो मोर, ओके? इंटरनेट फेक इन्फॉर्मेशन देत असतो. आदिराने असं म्हणतच गाडी रस्त्याच्या एके बाजूला थांबवली. जरा बाजूलाच एक चहाची टपरी होती. जमिनीत 4 लाकडं गाडून वर प्लास्टिकचं छप्पर बांधलेलं अशी ती टपरी उभी केलेली. टपरीत एक टेबल होतं. गॅसवरची शेगडी होती. त्यावर एका टोपशीत चहा होता. टपरीवर नाव लिहिलेलं, स्टार सुदीपा टी स्टॉल.
चहाच्या टपरीच्या आत एक टेबलावर 1.5 फूट उंचीचा बुटका चहावाला उभा होता. हातात चमचा घेऊन तो चहा ढवळत होता. त्याच्या अंगावर फक्त एक सफेद धोतर होतं, बाकी काही नव्हतं. ह्या दोघी मायलेकी गाडीतून उतरल्या. टपरी बाहेर एक ट्यूब पेटलेली. त्या उजेडात 2 बाकडे ठेवलेले दिसत होते. आदिरा, रिअलमी दोघी एका बाकड्यावर बसल्या. "अहो दादा, 2 चहा द्या आणि सोबत काही खायला सुद्धा द्या," आदिराने ऑर्डर दिली. "मम्मा, आपण इथे का आलो आहोत?" रिअलमीने विचारलं. "बाळा, अजून आपल्याला कालगडला पोहोचायला खूप उशीर लागेल. तोपर्यंत पोटात काहीतरी असायला हवं ना. रस्त्यात आपल्याला भूक लागायला नको," आदिराने आपल्या लेकीला सांगितलं. चहाच्या टपरीतून तो बुटका चालत आला. त्याच्या हातात एक ट्रे होता. त्यात चहाचे काचेचे 2 कप आणि बिस्किटचे पॉकेट होते. "घ्या, चहा घ्या दीदी," तो बुट्टा माणूस किन्नरी आवाजात म्हणाला. आदिराने रिअलमीला एक कप चहा दिला, मग स्वतः सुद्धा एक ग्लास घेतला. रिकामा ट्रे घेऊन तो बुट्टा चहावाला तिथंच उभा राहिला. "दीदी, ही बोचा तुमची काय?" त्या चहावाल्याने आदिराकडे हसत पाहिलं. त्यावर आदिराने सुद्धा प्रसन्न चेहऱ्याने स्मित करत होकार दर्शवत हो म्हटलं. "अय्यो दीदी, किती स्वीट बच्चा असतोय हो. गाल तर टमाटर असतंय की हो." त्या चहावाल्याने असं म्हणतच रिअलमीचे दोन्ही गाल चिंगमासारखे ओढले. रिअलमीने गाल फुगवून तिच्या मम्माकडे पाहिलं. जणू ती तिच्या मम्माला नजरेने सांगत असावी, "या काकांनी माझे गाल ओढणं मला पसंत पडलं नाही." परंतु घडलं वेगळंच. आदिराने तिच्याकडे पाहून तोंडावर हात ठेवत हसली. "दादा, तुम्ही एकटेच असता टपरीवर?" आदिराने विचारलं. मग चहाचा एक झुरका घेतला. "हो दीदी, एकटाच असते. आता घरी जायला निघणारच आहे बघा. काय असतंय ना, ते उद्या काली मातेची पूजा असते ना गावात, तर आज या जंगलात राक्षस फिरताय म्हणे." त्या चहावाल्याच्या तोंडून राक्षस हे शब्द बाहेर पडताच अंधाराने भरलेल्या झाडांच्या गर्दीतल्या जंगलाच्या खोल गर्भातून एका हिंस्र प्राण्याच्या विव्हळण्याचा आवाज बाहेर पडला. थंडगार हवा वाहू लागली. जणू ते राक्षस शब्द ऐकून हवा भीतीने गडबडीत होत सैरवैर धावू लागलेली. हवेचा आवाज जणू सांगत असावा, "त्याचं नाव घेऊ नको अंकल. राक्षस मीन्स मॉन्स्टर. यू मीन ह्या जंगलात रक्तबीज आहे का?" रिअलमीच्या वाक्यावर त्या चहावाल्याने विस्फारलेल्या डोळ्यांनी पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने रिअलमीला पाहिलं. "तुला कसं माहीत बाळा?" तो चहावाला अविश्वसनीय स्वरात रिअलमीकडे पाहत म्हटला. "इंटरनेटवर पाहिलं तिने दादा. आणि हे राक्षस वगैरे सर्व कुठं आहे? माझ्या काली मातेने रक्तबीज केव्हाचाच खात्मा केलाय." आदिराचं चहा पिऊन झालेलं. तिने चहाचा कप बाकड्यावर बाजूला ठेवला. बाकड्यावरून उठत चहावाल्याला पैसे दिले. "चला, आम्ही निघतो दादा. तसंही आम्हाला खूप दूर जायचं आहे," आदिरा म्हणाली. रिअलमी, आदिरा दोघीही मायलेकी गाडीपाशी आल्या व गाडीत बसल्या. गाडी निघून गेली. तो चहावाला आपल्या टपरीत आला. टपरीत भिंतीवर एका चुकेला काळी मातेचा फोटो लटकवलेला. त्या चहावाल्याने फोटोसमोर हात जोडले व करुणादायक स्वरात म्हटला, "मा, त्या दिदी आणि तिच्या बच्च्याची रक्षा कर." कॅमेरा हळूहळू मा कालीच्या चेहऱ्यावर झूम होत पुढे पुढे आला. आकाशात पौर्णिमेचा गोल चंद्र उगवलेला. चंद्राच्या प्रकाशात निळसर रंगाने उजळलेली जंगलातली खालची जमीन दिसत होती. हळूच त्या जमिनीला तडे जाऊ लागले. भूकंप आल्यासारखी जमीन फाटली. फाटलेल्या जमिनीतून मातीची धूळ, वाळू, खडे वर उडाले. काळोखाच्या साक्षीला धरून, पौर्णिमेच्या श्रापित उजेडाला साक्षी मानून तिमिराचा दरवाजा उघडत होता. त्या फाटलेल्या जमिनीतून हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर पडू लागला. तो हिरव्या रंगाचा जहरीला प्रकाश कमी जास्त होऊ लागला. आजूबाजूला जंगलातली हिरवी झाडे होती. त्या जंगलातल्या एका झाडाच्या फांदीवर एक माकड बसलेलं. ते मूक जनावर, पण त्या जनावरालाही कळून चुकलेलं
की काहीतरी विचित्र घडत आहे. विस्फारलेल्या डोळ्यांनी ते माकड फांदीवर हुप हुप आवाज करत ओरडत उड्या मारत होतं. अचानक त्या फाटलेल्या जमिनीतून लाल रंगाची चमकेली धुळीकण आणि वाफ बाहेर पडू लागली. त्या वाफेला धनाकार आकार आला. ती वाफ आता अमानवीय शक्तीने एक मानवी आकार घेऊ लागली. त्याचं सारं शरीर लाल चमकील्या रंगाचं होतं. गोल चेहरा, काळ्या रंगाचे टोकदार डोळे, त्यात विस्तवी भगव्या रंगाचे 2 बाहुल्या, तुळतुळीत टक्कल पडलेलं डोकं, युवाकाराचं तोंड, जबड्या सुळ्यासारखे 32 दात होते. दोन्ही हात शरीरापेक्षा मोठे, जमिनीपर्यंत लोंबत होते. त्याच्या हातांची बोटे लोखंडासारखी धारदार होती. लाल रंगाच्या चकचकीत पायांना खुरासारखी वाढलेली नख होती. त्या हैवानाच्या लाल चमकील्या रंगाच्या शरीरावर निळ्या रंगाच्या नसा उमटलेल्या स्पष्ट दिसत होत्या. असंख्य भूत पिशाच हैवानाचं बस्तान असलेल्या पातळाच्या भिंतीला तडा गेलेला. त्या भिंतीतून बाहेर निघून भूतलावर हे ध्यान अवतरलेलं. मानेचा कडाकडा हाड मोडल्याचा आवाज करत त्या ध्यानाने आपल्या काळ्या विस्तवी बुबुळांच्या धमक आदेश विखारी भुकेल्या नजरेने त्या माकडाकडे पाहिलं. काय रे माकडा, हरामखोर, निघ निघ, चालता हो इथून, नाहीतर त्या कालीच्या भक्ताऐवजी तुझ्या माणसाचा लचका तोडील कचाकच. त्या ध्यानाने आपले 32 दात एकमेकांवर आपटत भयावह आवाजात त्या मुक्या जनावराला, त्या ध्यानाच्या रूपाला ते माकड घाबरलं. फांदीवरून खाली उडी मारत ते माकड झटकन तिथून पळून गेलं. दुर्गे, काले, आज पुन्हा तो दिवस उगवलाय. आज मी रक्तबीज चलावा. आज पुन्हा या जंगलातल्या मातीला तुझ्या प्रिय भक्ताच्या रक्ताने भिजवून ओलं करणार आहे. त्या ध्यानाने दोन्ही हात हवेत धरले. राक्षसी आवाजात हसू लागला. काव काव करत एक फुटक्या डोळ्याचा सैतानी कावळा येऊन त्या रक्तबीज चलाव्याच्या खांद्यावर बसला. तो कावळा जणू त्या सैतानाचा गुप्तहेर असावा, जो त्याच्यासाठी काहीतरी गुप्त खबर घेऊन आलेला. कारण तो रक्तबीज चलावा हसायचं थांबला व तो कावळा त्याला काहीतरी सांगत आहे असं ऐकू लागला. अच्छा, असं आहे काय? त्या दोघी जंगलातून चालल्या आहेत. तो रक्तबीज छलावा नक्कीच आदिरा आणि रिअलमीबद्दल बोलत होता आणि तेच खरं होतं, कारण त्या कावळ्याने तिचं तर खबर रक्तबीजला कळवली होती आणि आता रक्तबीज त्याचा जीव घेणार होता का? काय घडणार होतं पुढे? नियतीने आदिरा रिअलमी दोघा मायलेकींच्या नशिबात काय लिहिलं होतं या पाहूयात पुढे. आदिराची काळ्या रंगाची गाडी रस्त्यावरून वेगाने धावत होती. गाडीच्या पिवळ्या रंगाच्या प्रकाशात गाडी समोरचा कालगडचा रस्ता उजळलेला. त्याच प्रकाशात आदिराला गाडीपासून 60-70 मीटर अंतरावर एक ओळखीची आकृती उभी दिसली. डोक्याच्या टाळूवर टक्कल, कानांच्यावर पांढरे केस, वयोमानाने म्हातारा झालेला, जरासा सुरकुतलेला चेहरा, अंगावर राखाडी फुलबाह्यांचा कुर्ता, खाली 2 झापांचं धोतर. पण एक गोष्ट जरा वेगळी, विचार करण्यासारखी होती. दास काकांचा चेहरा मेलेल्या माणसासारखा पांढरा पडलेला, जणू त्यांच्या देहातील रक्तभिसरण प्रक्रिया थांबलेली, ज्याने कातडी सडायला सुरुवात झालेली. दास काका, आदिराने त्या आकृतीला पाहत म्हटलं. ती मानवी आकृती आदिराचे सख्खे काका दासगुप्ता होते. नक्की दासगुप्ताच होते ना, की मानवी त्वचेची खोटी चामडी अंगावर चढवून साक्षात या दोघांचा मृत्यूकाळ तो रक्तबीज उभा होता. दासकाकाने हात वर करत आदिराच्या गाडीला थांबण्याचा इशारा केला. आदिराने गाडी दासकाकांच्या 10 पावलं पुढे नेत थांबवली. तसा मागे उभा दासकाका चालत चालत गाडीपाशी आला. गाडीपाशी रिअलमीच्या बाजूच्या खिडकीत हळूचच वाकून दात विचकत हसत दासकाकांनी ह्या दोघींकडे पाहिलं. काका, तुम्ही इथे या जंगलात? आदिराने विचारलं. तुम्हाला न्यायला आलोय. दासकाकाचा आवाज जरासा भसाड खर्जातला निघाला.
जे ऐकून रिअलमी जरा घाबरलीच. आदिरालाही ते जरा वेगळं वाटलं. मला न्यायला? पण का? मला तर रस्ता माहितीये घरचा, आदिराने म्हटलं. त्यावर दासकाकाचा चेहरा जरा पांढरा पडला, जणू चोरी पकडायला जाऊ नये म्हणून आता काय बोलावं हे विचारते ध्यान करत असावं. ते पुढे रस्त्यावर झाड पडले. रस्ता बंद झालाय बेटा, म्हणून इथून शॉर्टकटने जाऊयात आपण. दासकाकाने आपला एक हात मागे वळवला आणि हात वळताच कडकड हाड मोडल्याचा आवाज झाला. तो आवाज ऐकून रिअलमी पुन्हा घाबरली, तर आदिराच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव पसरले. काका, तुमचा हात ठीक आहे ना? आदिराने विचारलं. तिच्या त्या वाक्यावर दासकाकाने चेहऱ्यावर एक विखारी, दात विचकणारा भेसूर हास्य आणलं व भसाड्या आवाजात म्हणाला, ते आता वय झालंय ना, म्हणून हाड वाजतात. चल आपण निघूयात. दासकाकाने खिडकीतून डोकं मागे घेतलं. ताठपणे चालत मागच्या सीटपाशी आला. हळूच काकाने दरवाजा उघडला. मागच्या सीटवर बसला. आदिराने व्ह्यू मिररमधून एक वेळ संशयी नजरेने दासकाकाकडे पाहिलं. तोच दासकाकाने दोन्ही गाल फाकवत, दात विचकत आदिराला पाहत विचित्र, भयावह, काळजात ठोका आणणाऱ्या आवाजात हसला. चल चल आदिरा, वेळ येतोय. दासकाकाचा स्वभाव आज आदिराला जरा विचित्र वाटत होता. नेहमीचंच शांत, कमी बोलणारे, स्मित हसणारे, प्रेमळ स्वरात बोलणारे, आज त्यांचं सर्वच गुणगान बदललेलं. पण जास्त विचार न करता आदिराने रस्त्यापासून डाव्या बाजूला एक वळण होतं, जी कालगडची शॉर्टकट होती. आदिराने गाडीची स्टेअरिंग वळवली व गाडी त्या शॉर्टकटवरून चालवू लागली. आता गाडीत एक थंडगार गारवा जाणवत होता. त्यासहितच एक उंदीर मेल्यासारखा घाण, कोबट वास नाकाला जाणवत होता. आणि हे सर्व त्या दासकाकाच्या रूपात आलेल्या रक्तबीज वाईट शक्तीच्या अस्तित्वाची खूण होती. ते शरीराच्या कातडीचं फसवं रूप घेऊन आलेलं, जी कातडी त्याच्या अमानवीय शरीराची झळ झेपवू शकत नव्हती. म्हणूनच तो कातडी जळाल्याचा, सडल्याचा वास येत होता. गाडीच्या खाली तपकिरी मातीचा रस्ता होता. आजूबाजूला काळी झाडे होती. वर पौर्णिमेचा चंद्र होता. झाडांच्या वरून हलकेच पांढरं धुकं वाहत जात होतं. एका झाडाच्या फांदीवर तो मर्कटराज बसलेला त्या गाडीला पुढे पुढे जाताना पाहत होता. कारण त्या गाडीत तो रक्तबीज जो बसलेला, दासकाकाच्या रूपात आलेल्या त्या राक्षसाने आपले दोन्ही डोळे बंद केले. तोंडातून काही पौराणिक मायावी मंत्राचा उच्चार केला व खाडकन डोळे उघडले. 2 सेकंद त्याचे दोन्ही सोनेरी रंगाने चमकले व फट आवाज करत बाहेरून गाडी मागचा एक टायर फुटला. तसे काम होता. रक्तबीजचे दोन्ही डोळे पुन्हा सामान्य झाले व तो एका गालात कुत्सित हसला. गाडीचं स्पीड 20च्या आसपास होतं, म्हणून बरं झालं, नाहीतर ॲक्सिडेंट झाला असतं. टायर फुटला हे पाहताच सुई असा आवाज करत आदिराने पटकन गाडीचे ब्रेक मारला. गाडी जागीच थांबली. काय झालं मम्मा, गाडी का थांबवली? रिअलमीने विचारलं. आय थिंक टायर फुटला आहे बेटा, आदिरा म्हणाली व तिने असं म्हणतच मागच्या सीटवर पाहिलं. तसं तिला जरा अविश्वसनीय धक्का बसला. डोळे खाडकन विस्फारले, कारण मागची सीट रिकामी होती. त्या सीटवर दासकाका बसले नव्हते. अचानक ठक ठक आवाज करत बाजूची खिडकी वाजली. पटकन जरा फुललेल्या श्वासांनीच आदिरा, रिअलमी दोघांनी खिडकीपासून जरा दूर होत खिडकीत पाहिलं. काचेच्या खिडकीला चेहरा चिटकवून दासकाका दात विचकत या दोघींकडे पाहत होता. टायर पंक्चर झालाय बेटा, या बाहेर या, दासकाका म्हणाला. आदिराच्या मनात प्रश्न आला. दासकाका बाहेर गेले तेव्हा दरवाजा उघडल्याचा आवाज का आला नाही? आणि अजून एक गोष्ट, गाडीचा दरवाजा तर आतून लॉक होता. आदिरा, रिअलमी दोघी गाडीतून बाहेर उतरल्या. आदिरा, तुझ्याकडे दुसरा टायर नाही, म्हणून गाडी इथेच राहू देत. चला पायी जाऊयात.
तसंही आता गाव जास्त दूर नाही, असं म्हणतच दासकाका 7-8 पावलं चालत पुढे गेले आणि आदिराच्या चेहऱ्यावर भयजनक आश्चर्यकारक भाव पसरले. काका, तुम्ही तर जन्मापासून लंगडे आहात, मग असं सरळ कसं चालताय? पाठमोरा चालणारा रक्तबीज छलावा जागीच थांबला. त्याच्या चेहऱ्यावर गाळण उडाल्याचे भाव पसरले. तेवढ्यात आदिराचा फोन वाजला. फोन उचलून तिने स्क्रीनवर पाहिलं तर स्क्रीनवर नाव होतं दासकाका. दासकाकाचा कॉल? मग तुम्ही कोण आहात? आदिराच्या वाक्यात प्राणभयाची भीती होती. रक्तबीजचा भांडा आता फुटलेला. तो पाठमोऱ्या अवस्थेतच दोन्ही हात हवेत उंचावत गडगडाटी आवाजात राक्षसी हसू लागला. पाहता पाहता त्या हैवानाची उंची 2 फूट जास्त वाढली. त्याचं ते हसू पाहून आदिरा, रिअलमी दोघी घाबरल्या. एव्हाना हे काहीतरी विचित्र आहे हे त्या दोघींना कळून चुकलेलं. त्या रक्तबीजने घेतलेलं दासकाकाचं रूप फट आवाज करत फुटलं. आणि आता आदिरा, रिअलमी दोघांसमोर रक्तबीज उभा होता. काळोखात त्याचं सारं शरीर लाल रंगाने चमकत होतं. त्या हैवानाच्या लाल चमकिल्या रंगाच्या शरीरावर निळ्या रंगाच्या नसा उमटलेल्या स्पष्ट दिसत होत्या. मी रक्तबीज आहे आणि आज तुम्हा दोघांच्या रक्ताने या जंगलाची माती मी लाल करणार आहे. तो रक्तबीज हैवान 2 पावलं चालत या दोघांजवळ येऊ लागला. पण तेवढ्यातच बाजूच्या झाडावर बसलेल्या मर्कटराजने फांदीवरून त्या ध्यानाच्या अंगावर उडी घेतली. त्याच्या डोक्यावर बसून त्याला चावायचा प्रयत्न करू लागला. ए माकडा, सोड मला! त्या रक्तबीज छलाव्याने किंकाळी फोडली. मर्कटराज त्याच्या टोकदार दातांनी त्या छलाव्याला चावू पाहत होता. छलावा जागेवरच मोठ्याने ओरडत दोन्ही हातांनी त्या मर्कटराजला दूर फेकायचा प्रयत्न करत होता. पण मर्कटराजने गच्च पकडून ठेवलेलं. आदिराने हीच संधी आहे असं समजून पळून जाऊयात असा विचार केलं. आदिरा, चल! तिने रिअलमीचा हात धरला व दोघीही जंगलातून मिळेल त्या वाटेने धावत जाऊ लागल्या. इकडे सावज हातातून सुटते हे पाहून तो रक्तबीज रागाने खवळला. त्याने एका हाताच्या पंजाने माकडाची मान पकडली व त्याला दूर फेकलं. जमिनीवर जाऊन तो माकड खाली पडला. तुझ्या तर हरामखोर, तुला तर मी नंतर पाहतो. आधी या दोघींचा काटा काढतो. त्या छलाव्याचं सर्व शरीराचं लाल धुरात रूपांतर झालं व ते धूर हवेत उडत जाऊ लागलं. सरळ गेलेला मातीचा रस्ता होता. दोन्ही बाजूला उंच झाडे होती. आदिरा रिअलमीचा हात धरून धावत जात होती. आदिराच्या जोडीला धावणं लहानग्या रिअलमीला जमत नव्हतं. अशातच आदिराच्या हातातून रिअलमीचा हात सुटला. ती खाडकन जमिनीवर कोसळली. आदिरा 10 पावलं दूर जाऊन थांबली. तिने मागे वळून पाहिलं तसं तिला दिसलं रिअलमी जरा दूर खाली पडलेली आणि तिच्या मागे 10 पावलांवर लाल रंगाचं धूर हवेत तरंगत होतं. तोच त्या धुरातून रक्तबीज अवतरला. त्या ध्यानाला अवतरलेलं पाहून आदिरा जागीच गोठला. शरीराच्या आतला तिचा आत्मा भीतीने पांढरा पडला. आता कुठं जाशील? असं म्हणतच तो रक्तबीज 2 पावलं चालत पुढे आला आणि अचानक काहीतरी विलक्षण अतर्कनीय दृश्य घडलं. रक्तबीजच्या समोर एक दैवी शक्तीची तांबरट सोनेरी रंगाची कवचधारी भिंत तयार झाली. त्या रक्तबीजच्या सर्व शरीराला एक झटका बसला. त्या झटक्याने तो मागे 6 फूट उंच हवेत उडाला. खाली जमिनीवर पडला. लागलीच त्याने खाली पडलेल्या अवस्थेत समोर पाहिलं तसं त्याचे डोळेच विस्फारले. कारण रिअलमीपासून जरा दूर रस्त्याच्या बाजूला एक छोटीशी देवळी होती आणि त्या देवळीत एक दिवा जळत होता व त्याच दिव्याच्या उजेडात त्याला काळी मातेची पाषाणी मूर्ती दिसली. नाही! तो रक्तबीज मोठ्याने ओरडला. कारण ही त्याची हार होती. देवळीच्या पुढून काळी मातेची हद्द सुरू होत होती. जर त्याने त्या हद्दीत प्रवेश केला तर त्याच्या शरीराची जागीच राख होणार होती. आदिराने रिअलमीला उठवलं. काळी मातेला हात जोडून त्या दोघीही लागलीच तिथून पळून गेल्या.
देवळीपासून 100 मीटर दूर येताच एकदा आदिराने मागे वळून पाहिलं. देवळीसमोर अद्यापही तांबरट भगव्या रंगाची उजळलेली भिंत दिसत होती आणि त्या सुरक्षा कवचा पलीकडे अद्यापही तो रक्तबीज हैवान उभा होता. तोच त्याचा भयंकर असा भसाड्या आवाजातली धमकी ऐकू आला. आज वाचलीस तर मित्र हो. अशा तऱ्हेने कालीदेवी आईच्या कृपेने आदिरा रिअलमी दोघेही मायलेकी सुखरूप काळगडमध्ये पोहोचल्या व ह्यातून आदिराला एक शिकवण मिळाली की रक्तबीज अजून जिवंत आहे.